नमस्कार सर्वांना, मी टीचर राजश्री। आज आपण इयत्ता तिसरी बालभारती या पुस्तकातील पान नंबर 2 वरील वर्षा सहल म्हणजे चित्रवर्णन हा घटक पाहणार आहोत। बालभारती इयत्ता तिसरी पेज नंबर 2 पाहूया। घटक वर्षा सहल चित्रवर्णन। चित्र पहा, चित्रात काय काय दिसते ते सांगा व लिहा। हे माझे विद्यार्थी। चित्र पहा, चित्रामध्ये पावसाळ्याचे वर्णन दिलेले आहे। पाऊस दिसतोय बघा या चित्रामध्ये। विद्यार्थ्यांनी इथे चित्र पाहायचे। चित्रामध्ये कुठले कुठले घटक आहेत, कुठल्या वस्तू आहेत, कुठले प्राणी आहेत ते सगळं पाहून चित्राचं वर्णन थोडक्यात करायचे। चला तर पाहूया आपण या चित्राचे चित्रवर्णन। चित्रवर्णन करण्यासाठी प्रत्येक शब्दापासून एक एक वाक्य तयार करायचे। तर त्यासाठी आम्ही इथे कार्ड बनवलेत। पाहूया आपण कार्ड। कार्डवरती नावं टाकलेली आहेत। फुले, छत्री, पाऊस, होडी, शिक्षक, बस, मोर, मुले। प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक एक कार्ड घ्यायचं आणि त्या प्रत्येक शब्दाचा एक एक वाक्य सांगायचं आहे। मुलांना आपण एक एक कार्ड दिलेले पहा। छत्री, फुले, पाऊस याप्रमाणे प्रत्येकाने एक एक वाक्य इथं सांगायचं आहे। एक शिक्षक छत्री घेऊन उभे आहेत। छान। फळं आहेत। मुले पावसाचा आनंद घेत आहेत। खूप छान। शिक्षक मुलांना पाहत उभे आहेत। बस उभी आहे। शिक्षक मुलांना पाहत उभे आहेत। मोर थुई थुई पावसात नाचत आहे। एक मुलगी पाण्यात होडी सोडत आहे। पावसात भिजत आहे। खूप छान। मुलांनी ते पहा प्रत्येक शब्दावरून अगदी सोपी आणि छोटी छोटी वाक्य सांगितलेली आहेत। आपण सुद्धा वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडून एक एक वाक्य विचारायचं आहे, त्यावरती चर्चा करायची आहे। चित्राचं वर्णन करताना प्रत्येक विद्यार्थ्याला संधी मिळाली पाहिजे। प्रत्येक विद्यार्थ्याला वाक्य तयार करता आलं पाहिजे। वर्गात चर्चा घडवून आणल्यानंतर मुलांनी बनवलेली वाक्ये त्यांना स्वतःच्या भाषेमध्ये वहीत लिहायला सांगायचे, म्हणजे त्यांचा लिखाणाचा देखील इथे सराव होईल। प्रत्येक वाक्य जे तोंडी सांगितलं तेच त्यांनी वहीमध्ये लिहून घ्यायचं। सहल म्हणजेच पावसाची सहल, वर्षा म्हणजे पाऊस, पावसाची सहल इथे दाखवलेली आहे। तर या चित्राचं इथे विद्यार्थ्यांनी वर्णन करायचं आहे। अशा प्रकारे वर्गामध्ये चर्चा घडवून आणल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्येक शब्दाचे वाक्य वहीमध्ये सुंदर अक्षरामध्ये लिहिण्यास सांगायचे आहे आणि त्याचे वाचन करण्यास सांगायचं आहे। पाहूया लिहिलेली वाक्ये। मोर, मोर थुई थुई नाचत आहे, बरोबर। पाऊस, मुले पावसाचा आनंद घेत आहेत। पुढे शिक्षक, शिक्षक छत्री घेऊन उभे आहेत। फुले, फुले खूप सुंदर आहेत। छत्री, शिक्षक छत्री घेऊन उभे आहेत। नाही आहेत। बस, बस उभी आहे। होडी, एक मुलगी पाण्यात होडी सोडत आहे। मुले, मुले पावसाचा आनंद घेत आहेत। अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी वहीमध्ये चित्रवर्णन लिहून घेतले आहे। सर्वांना धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।